सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 11 श्लोक 31 आणि ओवी क्रमांक 444 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोस्तु ते देववर प्रसीद विज्ञानतुमिच्छामि भवन्तमाद्यन् नहि प्रजानामि तव प्रवृत्तिम्. अर्थात भयंकर रूप घेतलेले आपण कोण आहात ते मला सांगा. हे देवा तुला नमस्कार असो. हे देवातील श्रेष्ठ देवा मजवर प्रसन्न हो. आपण जे जगाचे आदिकारण त्या तुम्हाला मी जाणण्याची इच्छा करतो, कारण तुझ्या या चेष्टेला मी जाणू शकत नाही. तरी एक वेळ वेदवेद्या जी त्रिभुवनैक आद्या विनवणी विश्ववंद्या ऐके माझी. अहो वेदवंद्य त्रिभुवनैक आद्य विश्ववंद्य महाराज, माझी एवढी एक वेळ विनंती ऐकावी. ऐसे बोलोनी विरे चरण नमस्कारिले शिरे मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारी जो. याप्रमाणे बोलून अर्जुनाने भगवंताच्या चरणावर मस्तक ठेविले आणि म्हटले, देवाधिदेवा माझी विनंती ऐका. मियाम होवा वया समाधान जी पुसिले विश्वरूप ध्यान आणि एकेची काळे त्रिभुवन गिळी तोची उठलासी. मला समाधान व्हावे म्हणून विश्वरूप दाखवा असे मी म्हटले, तो तुम्ही एकदम त्रिभुवनाला गिळण्याच्या हेतूने मोठे भयंकर रूप धारण केले. तरी तू कोण का एतुली ये भ्यासुरे मुखे का मेळविली अवघियाची करी परिजिली शस्त्रे काह्या. तर तुम्ही कोण आहात, अशी इतकी भयंकर तोंडे का धारण केली आणि त्याचप्रमाणे ह्या सर्व हातात शस्त्रे कशाकरिता घेतली आहेत. जी जवजव रागीटपणे वाढोनी गगना आणि तोसी उणे का डोळे करुनी भिंगुळवाणे भेडसावीत आहासी. वारंवार रागावून गगनापेक्षा अधिक उंच होऊन व डोळे लाल करून भीती का दाखविता. एथ कृतांतैसी देवा कासया किज तसे हेवा हा आपुला तुवा सांगावा अभिप्राय मज. देवा या ठिकाणी यमाचा हेवा का करता, असे उग्र रूप धारण करण्याचा तुमचा काय हेतू आहे तो तरी मला सांगा. या बोला म्हणे अनंतू मी कोण आहे आहासी पुसतू आणि काईसया लागी असे वाढतू उग्रतेसी. हे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, मी कोण आहे व कशाकरिता उग्ररूप धारण करून एवढा मोठा झालो आहे हेच ना तुझे म्हणणे. श्लोक 32 श्री भगवानुवाच कालोस्मि लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋतेऽपि त्वान्न भविष्यन्ति सर्वे येव स्थिताः प्रत्यणिकेषु योधाः. अर्थात मी लोकांचा क्षय करणारा काल अतिशय वृद्धी पावलो आहे. यावेळी लोकांना मारण्यास त्यांचा संहार करण्यास प्रवृत्त झालो आहे. शत्रूंच्या प्रत्येक सैन्यात जे योद्धे स्थित आहेत ते सर्व तुझ्या वाचूनही नाहीसे होतील. तरी मी काळूगा हे पुढे लोकसंहारावया लागी वाढे सैंघ पसरिली आहाती तोंडे आता ग्रासीन हे आगवे. तर खरोखर मी काळ आहे व लोकांचा संहार करण्याकरिता मोठा वाढून चहूकडे तोंडे पसरली आहेत आणि आता मी सर्व विश्वाला व्यापून टाकेन. एथ अर्जुन म्हणे कटकटा ओ बगिलो मागिल्या संकटा म्हणून आळविला तव ओखटा वाईला हा. अर्जुन म्हणतो, अरे रे, मागल्या संकटाला त्रासून याची प्रार्थना केली तो हे उलट जास्तच भयंकर असे संकट प्राप्त झाले. देवीची कठीण बोले आस तुटी अर्जुन होईल हिंपुटी म्हणून सवेची म्हणे किरीटी परी आन एक असे. आपल्या अशा कठोर भाषणाने अर्जुन खिन्न होईल म्हणून श्रीकृष्ण अर्जुनास पुन्हा म्हणाले, पण एक सवड आहे. तरी आतांची ये संहार वाहरे तुम्ही पांडव असा बाहिरे तेथ जात जाता धनुर्धरे सावरिले प्राण. ती ही की तुम्ही पांडव या संहार रूपी लाक्षाग्रहातून निभावाल. एवढे ऐकताच अर्जुनाच्या जीवात जीव आला. होता मरण महामारी गेला तो मागुता सावधू जाहला मग लागला बोला चित्त देऊ. तो मृत्यूरूप महामारीच्या तडक्यातच सापडला होता.
पण हे शब्द ऐकताच पुन्हा सावध होऊन श्रीकृष्णांचे बोल लक्षपूर्वक ऐकू लागला. ऐसे म्हणिजत आहे देवे, अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे, एर जाण मी आघवे सरलो ग्रासू. देव म्हणाले, अर्जुना अरे तुम्ही पांडव हे माझे आहात, हे ध्यानात ठेव. बाकी या सर्व जगाला मी गिळण्याकरिता प्रवृत्त झालो आहे. वज्रानळी प्रचंडी, जैसी घापे लोणियाची उंडी, तैसे जग हे माझी या तोंडी, तुवा देखिले जे. प्रलयकाळच्या प्रचंड अग्नीत लोण्याचा गोळा घातल्यावर जसा तो नाश पावतो, त्याप्रमाणे माझ्या तोंडात सर्व जग गेलेले तू पाहिलेच आहेस. तरी तया माझारी काही, भरवसेनी उणे नाही, इये वायांची सैन्ये पाही, बरवत आहाती. तर त्या जगाचा नाश होईल हे तू निसंशय समज. हे सर्व सैन्य व्यर्थ मिरवत आहेत. ऐशा चतुरंगाची या संपदा, करीत महाकाळेसी स्पर्धा, वांटिवेची या मदा वळघले जे. अशा चतुरंग सेनेच्या संपत्तीच्या बळावर कृतांताबरोबरही जे स्पर्धा करीतात व पराक्रमाच्या गर्वाने जे चढून गेलेले आहेत, हे जे मिळून या मेळे, कुंथती वीरवृत्तीचे निबळे, जमावरी जगदळे वाखाणे जताते. हे सर्व या ठिकाणी मिळालेले सैन्य वीरवृत्तीच्या बळावर मोठ्या डौलाने बोलत आहेत की यमही आमच्या पुढे तुच्छ आहे. म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू, आपण वाहुनी मृत्यू ते मारू, आणि जगाचा भरू घोंटू यया. ते म्हणतात की आम्ही सृष्टीवर प्रतिसृष्टी निर्माण करू, पैजेने मृत्यूला मारू व जगाचा संहार करू. पृथ्वी सगळीची गिळू, आकाश वरीच्या वरी जाळू, का बाणवरी खिळू वारयाते. सर्व पृथ्वी गिळून टाकू, आकाश वरच्या वरच जाळून टाकू व बाणाने वाऱ्याला हलू देणार नाही. बोल हतिये राहुनी तिखट, दिसती अग्नी परिस दासट, मारकपणे काळकूट महुर म्हणत. शस्त्रापेक्षा ज्यांचे बोल अति तिखट आहेत, जे अग्नीला दाहक आहेत व मारण्याच्या कामात काळकूट विषाला मधुर असे म्हणवितात. तरी हे गंधर्व नगरींचे उमाळे, जाण पोकळीचे पेंडवळे, अगाचित्री व फळे वीर हे देखे. तर जसे गंधर्व नगरीचे लोट किंवा पोकळीचे भेंडोळे अथवा चित्रातील फळे असतात, त्याप्रमाणे हे वीर निर्जीव आहेत असे समज. हा गा मृगजळाचा पूर आला, दळ नव्हे कापडाचा साप केला, इया शृंगारुनिया खाला मांडिलिया पै. अरे जसा मृगजलाचा पूर यावा तद्वत हे सैन्य आहे, अथवा कापडाचा साप करावा आणि अलंकार घालून बाहुली उभी करावी, तशी ही सैन्य आहेत. श्लोक 33. तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व, जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं, मयैवैते निहताः पूर्वमेव, निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. अर्थात म्हणून उठ, यश संपादन कर, शत्रूंना जिंकून संपन्न राज्य भोग. हे भीष्मादिक मीच मारले आहेत. हे अर्जुना, तू नुसता निमित्त हो. एर चेष्टविते जे बळ, ते मागांची मिया ग्रासिले सकळ, आता कोल्हारीचे वेताळ, तैसे निर्जीव हे आहाती. एरवी ज्या बळाने शरीराच्या चेष्टा चालतात, ते सर्व मी पूर्वीच ग्रासून टाकले आहे. आता हे सर्व सैन्य कोल्ह्याट्याच्या खेळातील बाहुल्याप्रमाणे निर्जीव आहे. हलविती दोरी तुटली, तरी तिये खांबावरील बाहुली, भले तेणे लोटली, उलथवणी पडती. त्या कळसूत्री बाहुल्यांना हलविणारी दोरी तुटल्यावर ती वाटेल त्याने लोटली तरी उलथून पडतात. तैसा सैन्याचा यया बघा, मोडता वेळू न लगेल पैगा, म्हणून उठी उठी वेगा शहाणा होई. त्याप्रमाणे या सर्व सैन्यांचा हा आकार मोडून टाकण्यास वेळ लागणार नाही. म्हणून अर्जुना, लवकर उठ व शुद्धीवर ये. तुवा गोग्रहणाचैनी अवसरे, घातले मोहनास्त्र एकसरे, मग विराटाचैनी महाभेडे उत्तरे, आसोडूनी नागविले. तू उत्तर गोग्रहणाच्या वेळी शत्रूच्या सर्व सैन्यास मोहनास्त्र घालून विराटाच्या भित्र्या उत्तराकडून त्यांची वस्त्रे हरण करविलीस. आता हे त्याहुनी निपटारे जहाले, निवटी आईते रण पडिले, घेई यशरी पूजिंतिले एकलेनी अर्जुने.
तेच सैन्य आता त्या वेळेपेक्षा निकृष्ट झाले आहे व आयते रणात आलेले आहे. तर त्याचा संहार कर व एकट्या अर्जुनाने शत्रूस जिंकले असे यश मिळेल. आणि कोरडे यशची नोहे समग्र राज्यही आले आहे, तू निमित्त मात्रची होय सव्यसाची. आणि ते कोरडे यशच नव्हे तर त्याच्याबरोबर समग्र राज्यही हाती आले आहे असे समज. हे अर्जुना, तू निमित्त मात्र होऊन शत्रूंचा संहार कर. श्लोक 34. द्रोणैंच भीष्मैंच जयद्रथैंच कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतांस्तव जहिमा व्यथिष्ठा युद्धस्वजेतासि रणे सपत्नान्. अर्थात द्रोणाला व भीष्माला व जयद्रथाला व कर्णाला तसेच दुसऱ्याही मी मारलेल्या वीर योद्ध्यास तू मार अशी व्यथा पाहू नकोस, त्यांना भिवू नकोस. युद्ध कर, रणात शत्रूंना तू जिंकशील. द्रोणाचा पाडू न करी भीष्माचे भय न धरी कैसेनी कर्णावरी परजू हे न म्हण. तू द्रोणाची पर्वा करू नको, भीष्माचे भय बाळगू नको व कर्णावर शस्त्र कसे धरू असे म्हणू नको. कोण उपायो जयद्रथा की जे हे न चिंतू चित्त तुझे आणि कही आथी जे जे नावाणी गे वीर. आणि जयद्रथाला मारण्याकरिता कशाची योजना करावी याविषयी विचार करू नको. आणखीही इतर जे नामांकित वीर आहेत तेही एक एक आघवे चित्रींचे सिंहाडे मानावे जैसे ओलेनी हाते घ्यावे पुसोनिया. ते सर्व भिंतीवरील चित्रातल्या सिंहाप्रमाणे निर्जीव समज, त्यांना काय पोतेऱ्याने पुसून टाकायचे. यावरी पांडवा काहीसा युद्धाचा मेळावा हा अभ्यासू गाघवा एर ग्रासिले मिया. तेव्हा अर्जुना, या युद्धाकरिता जमलेल्या वीरांची काय कथा आहे, हा सर्व भ्रम आहे. बाकी खरोखर त्यांना मी गिळून टाकलेले आहे. जेव्हा तुवा देखिले ते हे माझी या वदनी पडिले, तेव्हाची यांचे आयुष्य सरले आता रीती सोपे. जेव्हा तू हे सगळे माझ्या तोंडात गेलेले पाहिलेस तेव्हाच यांचे आयुष्य संपले. हे आता रिकाम्या सोपटांप्रमाणे आहेत. म्हणून वहिला उठी मिया मारिले तू निवटी न रिगे शोक संकटी नाथी लिया. म्हणून लवकर उठ आणि मी ज्यांना मारलेले आहे त्यांचा तू संहार कर. नसत्या शोकसंकटात बुडू नको. आपणची आडखिळा कीजे तो कौतुके जैसा विंधोनी पाडीजे तैसे देखेगा तुझे निमित्त आहे. आपणच एखादे निशाण धरून ते जसे कौतुकाने भेदून पाडावे त्याप्रमाणे या सर्वांचा नाश करण्याकरिता तुला केवळ निमित्त केले आहे. बापा विरुद्ध जे जाहले ते उपजतांची वाघे नेले आता राज्येशी संचले यश तू भोगी. अरे, जे तुझ्याशी वैर करीत होते त्यांना उपजता क्षणीच या विश्वरूपी वाघाने नेले आहे. तर आता राज्यासह यश संपादन करून त्याचा उपभोग घे. सावियाची उतत होते दायाद आणि बळीये जगी दुर्मद ते वधिले विशद सायासू न लागता. स्वभावतः उन्मत्त, सर्व जगात बलवान व दुष्ट आणि विष घालणारे असे जे भाऊबंद ते वेळ न लागता मारले. ऐसिया या गोष्टी विश्वाच्या वाकपुटी लिहुनी घाली किरीटी जगा माझी. अशा प्रकारच्या या गोष्टी अर्जुना जगाच्या वाकपटावर लिहून ठेव. लोकांच्या चर्चेस विषय करून ठेव आणि विजयी हो. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.